विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुनेत्रा पवार विमान अपघात अर्थ खात्यावर बोलत नाहीत. इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं. गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान. गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक. माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सपकाळांचं पोस्टर जाळलं. गुंगी गुडिया ही काही शिवी नाही. सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरून राडा करायला आले. ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देऊ. काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा. सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं मौन. कार्यकर्त्यांकडून आंदोलनं. वरिष्ठ नेते तटकरे पटेलांनी साधं ट्विट देखील केलं नाही. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलं. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली आहे. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. काँग्रेसने जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का? सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय? धनंजय मुंडे यांचा सवाल. श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक. शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासानंतर सुद्धा ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले. TDRF जवानाच्या कुटुंबावर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. अभिजित दिपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेच्या माणसानं हल्ला केल्याचा आरोप. गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेमध्ये गदारोळ. लोकसभा राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. राम मंदिरावरून विरोधकांचा गदारोळ. झारखंडमध्ये जेनझींचा संताप. JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आजचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका, केजरीवाल यांची मोदींवर टीका. चंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान. मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू. सँड फ्लायमुळे प्रसाराची धास्ती. आतापर्यंत 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह. आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानेसरिया यांची माहिती. DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेबाबत मद्रास हायकोर्टाचा निर्णय. चौकशीनंतर स्टॅलिन यांची सुटका करण्याचे आदेश. अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅलिन ताब्यात. मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%. 18 दरवाजांमधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावातील गिरणा धरण 100% भरलं. 22,284 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाची चिंता दूर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.